आज कांग्रेस के नेता और पूर्व मंत्री मानिकराव ठाकरे ने संवाददाता सम्मेलन में किसानों की समस्याओं की तरफ सरकार का ध्यान आकर्षित किया। जल्द ही राज्य में मानसून का आगमन होने वाला है। ऐसी स्थिति में किसानों ने खेती के कामों को गति दी है। मात्र किसानों की आय बढ़ाने के लिए सरकार की ओर से कोई भी उपाय नहीं किए गए। जिले के किसानों को अभी तक फसल बीमा का लाभ नहीं मिला है। कई किसान वंचित है। अतः किसानों को फसल बीमा का लाभ शीघ्र दिया जाए, ऐसी मांग उन्होंने संवाददाता सम्मेलन के माध्यम से सरकार से की। तर या महिन्यामध्ये सर्व जी मोठी धरणं असेल, अरुणावती असेल, नासरी धरण असेल, बेंबळा असेल किंवा अन्य मध्यम प्रकल्प असतील, सिंचनाच्या संदर्भामध्ये त्यांची देखभाल आणि दुरुस्ती हे करण्याची जबाबदारी ही शासनाकडे, अधिकाऱ्यांकडे आहे, पण त्याकडे सुद्धा पूर्णपणे दुर्लक्ष आहे। या संदर्भामध्ये संजय भाऊ देशमुख यांनी अरुणावतीचा प्रश्न की गाळ साचलेला आहे कॅनॉलमध्ये, ते काढल्या जात नाही आहे। तशाच प्रकारची स्थिती अडांची सुद्धा, अडाण धरणातील कॅनलचे सुद्धा आहे, बेंबळा धरणाची कॅनलचे सुद्धा आहे। आज जर आपण त्यामधून साफ केली नाही कॅनॉल, तर शेतकऱ्यांना पाणी असूनही पाणी मिळणार नाही। याकरता सिंचनाच्या संदर्भामध्ये सुद्धा लक्ष घातलं पाहिजे, ही मागणी आहे। आता प्रश्नाचा एक भयंकरच आहे। त्या ठिकाणच्या अनेक गावांना त्या ठिकाणी पाणी मिळालं। आपल्या यवतमाळ शहराची अमृत योजना किती वर्षपर्यंत पुरेसं पाणी आणि जे मिळणार पाणी लोकांपर्यंत पोहोचेल, त्याबद्दल काहीही लोकप्रतिनिधींना देणं घेणं नाही। ते आपल्या सत्तेमध्ये, निवडणुकीमध्ये मशगूल आहेत, परंतु असं कुठेच नाही आहे की शासन त्या ठिकाणी हे महत्त्वाच्या आवश्यक गोष्टी आचारसंहितेमुळे करू शकत नाही। हे आचारसंहितेचं नाव घेऊन लोकांच्या समस्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार आपण पाहतो आहोत। परंतु ते आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे, आम्ही कदापिही हे सहन करणार नाही, हे निवेदन आम्ही दिलं। कारण ह्या समस्या आम्हाला पहिले शासनासमोर घेऊन जायच्या होत्या की या समस्या आहेत, पण याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर आम्हाला आंदोलनाची सुद्धा तयारी करावी लागेल। मग त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या शासनावर राहील, अशा प्रकारे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे। अनेक लहान मुलांच्या टोळ्याच्या टोळ्या आज याकडे वळलेल्या आहेत। त्या मजबूतीनं पोलीस अधिकारी कारवाई न करत असल्यामुळे अनेक टोळ्या आपल्याला दिसतात। लहान लहान मुलं ज्यांना मिसळून फुटलेलं नाही, असे मुलं सुद्धा त्या ठिकाणी कट्टा घेऊन, चाकू घेऊन भर रस्त्याने फिरायला लागलेली आहे। तर गँगचे त्यांना प्रमुख व्हायचे आहे। अशा प्रकारच्या गँग यवतमाळ जिल्ह्यामध्ये पेव फुटलेला आहे। ते कोणी आवर घालायचा? एसटीने, ठाणेदारांनी, या ठिकाणी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी, कलेक्टरनी आवर नाही घालायचा, तर मग पूर्णपणे यवतमाळ शहराला वाऱ्यावर सोडले का? लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी प्रोत्साहन देणं लोक हे दुर्दैव आहे। आणि अशा प्रकारचं यवतमाळ शहर एक वेगळ्या अगदोंब या ठिकाणी उसळल्यानंतर आपल्या लक्षात येईल, तिथं आवरणं कठीण होईल, म्हणून वेळीच त्याला आवर घातला पाहिजे। अशा प्रकारे सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांची आम्ही चर्चा केली। माणसाला, नागरिकाला यवतमाळ जिल्ह्याचा विजेच्यामुळे अत्यंत त्रास सहन करावा लागतोय। या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की आपण 24 तास विजेचा पुरवठा हा करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकली पाहिजेत। आणि यवतमाळ जिल्ह्याला तास 2 तास झाला की जे वीज जातं, याचं नियोजन नाही आहे। ते व्यवस्थित हाताळण्याच्या दृष्टिकोनातून तशा प्रकारच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या पाहिजेत। वादळामुळे सुद्धा बऱ्याच ठिकाणी झाडं पडली, विजेचे खांब तुट पडले, डीपी त्या ठिकाणी मोडकळीस आल्या। आणि याकरता तात्काळ त्या ठिकाणी
जे कर्मचारी पाहिजे ते सुद्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये या सरकारच्या वतीनं नेमण्यात आलेले नाही केली नाही. त्याचे परिणाम यवतमाळतील जनतेला त्या ठिकाणी भोगावं लागते. आणि अशा प्रकारे एक आणि अनेक प्रश्न विजेच्या संदर्भामध्ये तुम्ही पत्रकार आहात, त्या जगंदा गावागावामध्ये गेल्यानंतर एकच सांगतात की आमचे, परंतु कुठेतरी पैसे घेतल्याशिवाय कुठे डीपी, कुठे पोल किंवा कर्मचारी हा त्या ठिकाणी वीज दुरुस्त करण्याकरता येत नाही. ह्याही संदर्भामध्ये आम्ही स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांना निवेदनामध्ये सांगितलेलं आहे की याकडे आपण तात्काळ लक्ष घालण्याची गरज आहे. याचा सुद्धा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तपास झाला पाहिजे. हे सुद्धा भ्रष्टाचार नेमका जो चालू आहे सर्व स्तरावर, या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये पर्सेंटेज घ्या आणि कामं करा. ही जी प्रवृत्ती बळावलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये, याला कुठे खीळ बसत नाही आहे. म्हणून आम्ही तेही मुख्यमंत्र्यांनी मागणी केली की मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय स्तरावर जे कामं चालू आहेत त्यामध्ये पर्सेंटेज घेतल्या जात आहेत, लोकप्रतिनिधी पर्सेंटेज घेत आहेत. आणि अशा प्रकारचे पर्सेंटेज घेऊन कामं करण्याची जी संस्कृती अलीकडच्या काळामध्ये आलेली आहे त्याला सुद्धा बंधन घातलं पाहिजे, त्याला सुद्धा बंधारा घातला पाहिजे. अशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांना मी तेही निवेदन दिलेलं आहे. परंतु या संदर्भामध्ये जर तात्काळ शासनाने पावलं उचलली नाही आणि शेतीच्या आज सोयाबीन असेल, कापूस असेल आणि तूर असेल, तुरीचे थोडे अलीकडे भाव वाढलेले असेल, परंतु सोयाबीनचे आणि कापसाचे भाव अत्यल्प आहेत. जो उत्पादन खर्च तो कुठेही निघत नाही. फार मोठा फरक आहे. 2014ला जे भाव होते आज तुमचा सोयाबीनचे सुद्धा भाव जे आहेत ते अत्यल्प आहे. कापसाचे सुद्धा अनेक लोकांनी त्या ठिकाणी कापूस साठवून ठेवला आणि आज कापसाचे भाव कमी झाले. खरीप आलेला आहे, कोणाला बियाणं भरायचं आहे, खतं भरायची आहेत, त्याकरता अत्यंत कमी भावानं शेतकरी त्या ठिकाणी विकतोय. आणि खरं आज फक्त 20% लोकांना कर्ज मिळते आहे, 80% लोकांना आजही कर्ज मिळालं नाही. मागच्या वेळेला जे अतिवृष्टी आली, पूर आले, त्याच्यामुळे त्या जमिनी वाहून गेल्या, मोठ्या प्रमाणात जमिनी वाहून गेल्या, 1,82,000. आणि अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणात त्यावेळेचे शेतकरी ह्या कर्जबाजारी आहेत आणि त्यांना कर्ज मिळण्याचे दरवाजे बंद झालेले आहेत. त्यामुळे कलेक्टरला तेही सांगितलं की सर काहीतरी एक मीटिंग घ्या, मार्ग काढा. नाही तेवढे 2 लाख लोकांना तुम्ही जर कर्जाशिवाय ठेवू शकला तर प्रचंड त्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अंधकार आल्याशिवाय राहणार नाही. हा शेतीवर अवलंबून आहे मोठ्या प्रमाणावर. आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये 4,42,000 शेतकरी यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. ही फार मोठी संख्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची आहे. 9 लाखाच्या वर 9 लाख हेक्टरच्या वर शेती या ठिकाणी पिकाखाली घेतल्या जातं. परंतु आज खरीप हंगाम सुरू होणे शेतकरी संभ्रम अवस्थेमध्ये आहे की बियाण्याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही अधिक किमतीनं शेतकऱ्यांना विकल्या जाईल, कंपन्या प्रचंड भाव कमावेल, त्याचा तुटवडा निर्माण करेल. अशा प्रकारची शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी भीती आहे, त्याचबरोबर रासायनिक खतं असतील किंवा शेतीला लागणारी औषधी असतील, ह्या सगळ्याच औषधीच्याही संदर्भामध्ये फार गैरप्रकार होईल
शेतकऱ्यांना रास्त भावाने आणि पुरेसा खतांचा आणि औषधीचा पुरवठा होणार नाही, म्हणून शेतकरी हंगाम जवळ आला आणि पाऊस देशाच्या बॉर्डरवर केरळला आला. काही दिवसातच महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस येऊ शकतो. परंतु अनेक शेतकऱ्यांना जो पुरवठा करायला पाहिजे आवश्यक गोष्टीचा, त्याबद्दलच्या शंका निरसन करायला पाहिजे असेल. नागपुर समय, गली से दिल्ली तक।